मला असं वाटत आहे की तू आता मला मिळणारच नाही. तू लपलप करत होती का? छाती छाती तेच म्हणून नाही तर काय किती घाबरली होती मी. माया ठसठस करत होता. भेटते मी जेवढं प्रेम करते तुझ्यावरती तेवढं प्रेम माझ्यावरती करते ना तू. तुले वाटत नाही का? वाटत असेल तर ठीक, नाही तर मी मारतो आपल्या गाडीची कीक. खरंच काय? हा मी काय म्हणते? मी म्हणत होतो काय म्हणत होता सांग सांगा. अंगणात होता खुंटा. अंगणात होता मांडव, मांडवावर बसली होती कोंबडी. दुसरं येतच काय करे? जाऊ दे हा सांग तू आपला सांग. काय म्हणतेस? अरे तुला तसं कोणी चढवतं तसं नाही म्हणत होतो. नको करतो. 4 ओळी लिहाव्या तुझी आठवण आल्या. 4 ओळी लिहाव्या तुझी आठवण आल्यावर एकदा तुला आठवावे ओळी लिहून झाल्यावर. असं म्हणत होते प्रेमानं. खरंच काय? मग तुला प्रेमाचं करता नाही ना. मग का करताय ते? एवढी मोठी झाली नाही ना तर आजपर्यंत मी काय म्हणते? का म्हणते? मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता. मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता. आता ते जाऊ दे. आता सांगितलीस तर सांगितलीस. तुला पहिलेच सांगितलं तर मम्मीला माहित नको करू. आता केलीस ते केलीस. आता झाला ते झाला. आता करून इकडेच गोपाल काला. आता का म्हणतो? माझे बाबा तुझ्या तुझी आई मानत नाहीये. माझे बाबा कुठे ना कुठे मध्ये लग्न लावून देतील आणि मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार नाही. झालं का? झालं बोलून झालं का? जबरदस्त करशील माझ्याकडे ऐकशील? सांग ना. तुला सांगितलं ना बोलल्याशी ना ते खालच्या अंगातली गेली तरी चालत, पण घेऊन परत तुलेस नाही दिलं तरी दिलं नाही तरी माईनं नाही ठेवलं तरी साल्या तिकडे झोपडी बांधून राहू कोसड खात्याय सारखे. असं काही झालं तर चालत. आता केलीस तर केलीस. आताच्या आताच लग्न लावायचा आणि घरी धूम धडकत जावायचा. आता लग्न लावतो पक्का? पुरा पक्का होय का? अरे भाई काय बाबा आणि तुम्ही वावरात टीव्हीचा आवाज येऊन राहिला का? कोणी पाहुणे तर नाही घरी? बाबा टीव्ही वगैरे काही चालू नव्हती. मग तुम्ही वावरात गेल्याच्या नंतर मध्ये मी परवीनला बोलवली होती. असं का? का म्हणे तुम्ही? ते म्हणे मला एक कोणत्या केली म्हणे घरी पाठवायचे होते तुझे दाजी. होय ना. त्याचे खूप गरम राहते म्हणजे खूप गरम चालते ते कोणासोबत मी बोलण्यामध्ये. हो नाही खूपच मला असं वाटलं अरे बापरे आता का करायचं का नाही. बाबा त्यांचे म्हणणं आहे की आजच्याच लग्न लावायचं. लग्न लावून द्या ना तुम्ही आमचे. बाबा आजच्या कसं होईल?
ओ आपल्याला पत्रिका छापा लागतील. नाही बाबा तेवढी वेळ नाहीये त्यांच्याकडे. मंडळाला सांगा लागेल. ते नाही मानत आहेत का बाबा. त्यांच्या आईने कधी दुसरीकडे लग्न जुळलं त्यांच्या का. हो ही बी गोष्ट बरोबर मी आहे. त्यांच्याशिवाय नाही राहू शकत बाबा. मी लई प्रेम करते त्यांच्यावरती. पुढे त्यांच्याशी बोलू दे मला थोडं बोला की. मामाजी नमस्कार. बाबा लग्न व्हायच्या पहिलेच मामाजी. मामाजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो पण तुम्ही लग्न व्हायच्या अगोदरच मामाजी बरोबर आले. सवय होईल पण होणार हा मामाजी. त्याच्यासाठी मी पहिलेच मामाजी म्हणून देतो. बरं ठीक आहे पण पहा बरं. का पाहा माझी मुलगी साधी भोळी आहे हो. साधी भोडी तर मी कोणता वाईट आहो म्हणतो. अरे तुम्ही तर सुंदरच आहो ना ते हा, हा. पण काय माझ्या मुलीला तुम्ही इकडे या. पण मी इकडे हो का? माझ्या मुलीने का नाही बरोबर सांभाळून द्यायच्या बा. तुमची आई का नाही थोडं मला रागीट स्वभावाची दिसली. ते कसं आहे मामाजी. हा हा माया बाप मेलेले झाले 15 वर्ष झाले काका. असं हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. आणि माय बहीण नाहीये. हो. मी आहे. हो. तर हे ज्या बहीण माय बहीण हा. आणि माय माय हो. एवढ्या गरम चालते हा. का काय हद नाही. नाही, बरोबर आहे. मीच तर त्याच्या मागे नाही लागत. म्हणलं तेवढं करून घेतो. खा म्हणलं खाल्लं. म्हणलं दप्तर का पर आलं. अच्छा हा ठीक आहे ठीक आहे. पण माझ्या मुलीला बरोबर सांभाळून घ्या. आजी तुम्ही काय चिंता नको करा. अगं यावरच आहे. तर लग्न मी करायला तयार आहे. पुढे माती लावा आता. आहे आपल्याकडे एवढं पैशात. पंकजी ढोके ढोंबरा सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी 51 रुपये आले. अरे वा 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 क्या बात. आणखी पत्रकार साहेब आहेत ना ते सुरेश बोरकर हा उमरेडवाले. उमरेडवाले हो म्हणजे आपल्या भिवापूर जवळचे. हो जी हा, तर याच्याकडून सुद्धा 51 रुपये आले आपल्या आज तुमच्या लग्नासाठी. तर जवाई हा. आता जवाई मग तुम्हाला मग झालं ना. हो जवाई आता तुम्हाला देतो दवाई. झालं? अरे तुम्ही सांग ना मा आईचं इवाई. नाही हे आता काय तुम्ही कॉमेडी करण्यामध्ये म्हणजे काय नवीन युगाचे आला. हा माझ्या मुलीवर बरोबर तुम्ही काही टेन्शन नको घ्या मामाजी. आता तुम्हाला जेवढ्या ताकदीने होते तेवढ्या ताकदीने लावूनच द्या. लगन आता लग्न लावून द्या. हो. मंगल नाटक हे जास्त काही म्हणा नको. मंगल नाटक पटकन लावा. चंद्रभागेचं नाटक आणि मला लागेल चटक असं सारखं जमवून टाका. म्हणजे छान करमध्ये शॉर्टकट मध्येच करून टाका. हो आता माझ्यानं राहिलेच नव्हता मामाजी. खरं सांगतो तुम्हाला. हे गोष्ट बरोबर आहे. आणखी एखादी माझ्या हाती घेऊ म्हणून म्हणतो जेवढ्या ताकदी नव्हते मामाजी तेवढी ताकद लावून टाका. मी तिकडे पुरी ताकद लावून टाकतो. असं हो हो असं म्हणतो तू बाबा ठीक आहे. लावा. बाई बाई बोला बाबा काय म्हणता. बाई मुलगा मोठा देखणा आहे सुरेख आहे आणि ना? समजदार पण आहे. बरोबर आहे बाबा. तुला खूप पोराची पारख केलीच वाटत म्हणजे असाच वाटत होता. पण ती आवड निवड का नाही वा 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 काय पडलं. काय करू बाबा. महाभारतल्या जेवढे बी मुली आहेत ना पूर्ण मुली त्यांच्यावरतीच लाईन मारतात. मला कधी कधी भीती वाटते. नाही मध्ये होऊ शकते मी सावडी आहे ते गोरी आहेत. नाही पण तू आज जीवपान प्रेम आहे मात्र. आणि ते तुमची नाही का नाथिन नाही का हा, हा. ते अगदीच लाईन मारते त्यांच्यावरती. ते वडद्यावाली चकली नाही पण काय थोडंसं का नाही तिच्यावरती डावले ते बाबा मला कधी कधी. त्याला सांभाळून घेतो. का लग्नाच्या कुणाचे हार वगैरे आहेत ना आपल्या इथं. हवे आहेत ना. या बघा हार वगैरे अरे कुठे जवाई बोला कुठे गेला जवाई. नमस्कार करा. गंगेच्यामुळे गोदावरी सर्वती सिंधू कावेरी कुंभजल ओरडाय नमस्कार करा. चला इथे मिळाला का शुभमंगल हे स्वाती श्री गजनायकं गजमुखं मोरेश्वरं कीर्तितं बल्लाळो मृडभूमिनायकमहं चिंतामणि देवुरं लेनाद्रि गिरिजात्मरं पुरवरं विघ्नेश्वरं बोधरं ग्रामे राजन सौचितं गणपति कुर्यात् सदा मंगल
बाई बाई लग्न झालं बाई हे बाबा मी माझ्या सासरला चालली तुम्ही एकलीच राहा बाबा तुमची लई आठवण येणार मला बाई तुमच्याशिवाय मला मारू आहे बाबा मला पण एखादी खूपच आठवते हो मुलगी म्हटलं म्हणजे काही होते बाई राजभूषी से कर दो पिता की रानी बेटी रानी करे नहीं होगा राजा बिना की रानी बेटी रानी करे क्या भाई माझी काळजी नको करा तुम्ही मी माझ्या सासरला गेल्यानंतर लई सुखात राहील स्वतःची काळजी घ्या बाबा आणि कधी आधीच वाटलं माझ्या घरापर्यंत या नाही बाई बाबुल की दुआ झटकन अभ्यास पटकन आता आमची झाली तयारी तुम्ही हा साईडला पण हे मामाची भाषी मागत भाई पिवरी झाली हिच्या बापाला मोठी कडकड केलंय तरी 10 वेळा बाय बाय वडील आहेत माझे अच्छा वडील आहेत मी सांगत नाही का मी करतो सगळा तुम्ही काय टेन्शन घ्या तर आता जाऊ दे हेच का तुमचं मकान काय ना मायावाला वाडा केवढा मोठा आहे होय ना पाटील माणसा ना तुम्ही गावची आम्ही शेठ माणसं होय माया बाप शेठ खानदारच आहे का? आणि त्याच्या खालचा शेठ मी अगं भैया परवीन शेठ होय आमची पुरी शेटाची खानदार आपण मी आली तुझ्या घरी पण मला भीती वाटत नाही किती वाटत तुझी आईची अरे हो माया देवा आता बाई माय पुरी घेते म्हणतो पाय तू काही बोलायचं नाही
जे काही आहे ते चुपचाप राहायचं. आता मी हाव घेतो बोलतो सांभाळून, पण मले काही खरं नाही त्या बहिणीला लातानं मारते का काही ना मारते का बुक्के आहे ना मारते. आता ते माय बहीण आहे ना पुरी वायटुराच्या बहीण ते तर पुरा झोंबाळानच करते का. जाऊ दे आवाज मारवा. मम्मी मम्मी हो मम्मी कुठे गेलता रे तू? तू पहिल्यापासून साधा म्हणतेस दादा आलाय का? अरे तुला सांग पहिले खोकलून घे. खोक आरामाने घे म्हणतो. जाऊनचा सत्कार झाला म्हणते मी. निवडणूक जिंकून आलो. आलाय का? मला वाटते आपल्या घरामागचे ते बाबाजी मेले त्यांच्या माहितीवर पागल झालीस का? निवडणूक जिंकून आलो. जिंकून त्या भाऊ निवडणुकीत पहिल्या नंबरवर आलो. पहिल्या नंबरवर आलो. मम्मीला सांगते जसा काय पहिलेच म्हणलो त्या भाईची वायटूर आहे. ए नाऱ्या अरे मला सांग. अरे एवढा मोठा आपला माझ्यासारखा वाडा तुझे का नाहीये काय येते का राजकारणात तुझे? फुकट बनलो म्हणतेस का पंतप्रधान? दादा झाले नाही का? घंटा मुक्ती नाही म्हणते, घंटा मुक्ती म्हणते. हा आता पुऱ्या फासा पाजवून टाकतो. बक्कर मोडला तरी चालेल. भले खरं सांग कायचं फार सांग. निवडणूक जिंकून आलो. मम्मी पुढे मम्मीला बोललो. मम्मीने बोलवते. खरंच बोलव का? हो मम्मीला बोललो ना. तुला आवाज येत का? मम्मी तुला ऐकते बोलला. अरे मम्मी 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 आला ना तुझ्या कर्मीच्या करण्या. आला ना तुझ्या कर्मीच्या करण्या. येईल पाड्या तेल घाल्या. पाहायला गो मम्मी मी निवडणूक जिंकून आलो म्हणून. कधी सांगितलंच नाही की मी निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे. मोठा चिल्ला होता म्हणा, मोठा बाबा पण तू खरंच का रे, तू जिंकून आलास बेटा. तेव्हा मम्मी खरंच सांगितलं सुद्धा नाही की मी राजकारणामध्ये जाणार आहे म्हणून. तुला माहितच नाही. 4-5 वेळा उभा होतो मी. हो मम्मी, मला वाटते याचा चिन्ह ना मस्त असं नाही घंटा. मी म्हणू मम्मी मारा तरी घंट्याची नाही मारा तरी घंटा चिन्ह माय. चिन्ह ठेवलंयस काय तू मंदिरातला घंटा? हा तर मी ना म्हणलोय होतो माय पुरे इस्टेट गेले तरी चालत, पण निवडणूक जिंकली आपणच पाहिजे. तर पुरा निवडूनच आलो. सुवर बाई झोपले. जागा आरती घेऊन ये माझ्या पोराची. पाणी करू दे बाई. माझा पोरगा मम्मी तू शांत राहा. हो. ए छकुले, त्या फ्रीज मध्ये ना दूध आहे का? ते पेढे आण पूर्ण मोहल्ल्यामध्ये वाटून द्या. माझा पोरगा निवडून आला. अगं बाई, माझा पोरगा निवडून आला निवडणुकीमध्ये. ये आमच्या घरी पेढे खाऊन जा. माझा पोरगा निवडून आला निवडणुकीमध्ये. मेंबर झालास का सरपंच? त्या बहीण पाटील माणसं आपण मेंबरची सीट पकडी. अगं तुला सुवराव क्लिअर सरपंच बनून गेलो. सरपंच झालास? हे आपल्या गावाचा मी कॅलेंडर टाईट केलो. मम्मी तुझी वाली आणि माई वाली. बेलचाकड्याचा तो सरपंच झालाय. अरे पोरा मारायला या रे. पेढे खायला या माझ्या घरी या. अहो पेढे काय समजा सायंकाळला मी जेवण सुद्धा देईन माझ्या मुलाला. सगळ्या लोकांना जेवण बोलवीन. अहो चांगल्या बुद्धीच्या लाडूचं जेवण देईन माझ्या मुलाला. मम्मी
आरती झाली पण आता कोणत्या तोंडाने सांगू ना कोणत्या नाही आता पुऱ्या चपल्याचा फार आहे आता का करू का जाऊ दे बल्ल्याशी ऐकत अरे आहे बापू असं करू आपण सायंकाळी कडी नाही मठ्ठाच वाढू जेवणामध्ये मठ्ठा वाढ आलू वांग्याची भाजी जिलेबी बकलूशाही शेव चालेल ना तुझ्या बापाच्या गाड्या तिथे मामा आईची जाईल काय वय असतीच करते पण सरपंच झालो सरपंच पद किती महत्वाचं माहितीये पैशावर खेळाल पैशावर रात्र जागलो आई हा सरपंचासाठी रात्र जागलो आणि टोपला भर हागलो मम्मी तुला एक गोष्ट सांगू एक गोष्ट सांगू का सांगतो अरे तू आजच्या घडीला काही बोल माहिती निवडणूक मम्मी हे निवडणूक आली का हे मायवाला निवडणूक अहो मम्मी तुला का सांगू हे माय घरवाली हे सोय निवडणूक जिंकलो म्हणून निवडणूक जिंकून आलो म्हणलो हे निवडणूक निवडणूक तुझी किती चांगली पांढरी मग तू आता सरपंच झालो म्हणलास तो हे का होतं म्हणजे तू लग्न करून आलायस वाटत नाही लग्न करून आलास वाटत नाही का मग माझ्या पोटी कोण सांगला कोण तुला लग्न करायला कोणाची पोरगी हो कोण तुला नसले माझ्या पोटी माझ्या पोटीचं नाव बुडवलास तू तुझ्या इकडे येत ते सगळे काढ इकडे ये आता तुला काय का नाही खुबडा आपल्या बाईचं नाव बुडवलं आपल्या खानदानीचं नाव बुडवलं तुझ्या खाण्यात माती पडो त्या मैते कुत्रे मुतो कोणाला म्हणते तू कोणाला का म्हणलास तुला काहीच नाही का म्हणलास कोणाला म्हणलास तू तुला नाही बाप्पा तू माझी मा हो काही केलंस तरी अहो मम्मी आता झालं ते झालं घेऊन अरे कोणाच्या ना कोणाच्या पोरीला उचलून आणलास घरामध्ये अहो कोणाचीच नव्हे प्रभाकर पाहिलीस तेलंगे तो आपल्या गावचा काजू इक्या त्याची वाली पोरगी होय एक नंबर आहे गाव चांगली आहे स्वभावाली चांगली आहे असं वाटते जसं काही गारवण्याचा खेळ चालू आहे आपल्या घरामध्ये चबर काल करते थांब ना मी तुला सांगून ठेवतो इले आताच्या आता हिच्या बापाच्या घरी वापस पाठव अवा आता केवढ्याची आणलीस तुला आता तिकून मी ना सांगितलं का पुरी इस्टेट गेल तर चालू तिलेच करी आणि तू आता वापस पाठव म्हणतेस तर लाता खाण्याची पाडी नाही तू आताच्या आता तिला वापस पाठवा तुझे चोंगळे काढून असे बरं ठीक आहे तू म्हणतेस ना वापस पाडू बोलायची नाही मी नाही एखाद्या हिरी जाऊन मरतो वाडीत गेलं काम ना आता काय करू चल तुला पुरी इस्टेट पाहिजे ना तू चाट त्या इस्टेटीला मी चाललो नको जाऊ अरे माझ्या घराचा एकुलता एक कुलती माझ्या खानदानीला एकुलता माणूस आहे तो मला सोडून आई लढू नको ही बाई आहे माझ्या खानदानीचा एकुलता दिला आहे लढू नको तुला ही बाई आहे कोणाला सांग नका आई बोले सासू ना ही बाई आहे
सासरा 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 घेतो आसरा करून टाकला पसरा. का म्हणतोस तू? 41 आहे. का म्हणलास? मा एकटाच आहे सासरा. तर का करू त्याले? 40 घेऊन टाकतो आसरा. बाबा तर का होते ती एकटाच राहते का ना घरी येईनच नाही कधी मध्ये पोरीच्या भेटीले भेट घेऊन घेतो. जाऊ दे आता. नाही नाही अजिबात नाही म्हणत हो काका मग इस्टेट गेली दुसरी घेस. जमला वाटत जमला या दोघांची पहिल्याच दिवशी वावर अरे आपल्या कापूस काढ काय पाया बनरनी एवढं का हो म्हणतो ऊन त्या बहीण मायल्या अहो उद्या गेलोच नाही चालेल का मग ए बघ तुला आता घरात घेतलो ना मी तर मग तू चालता आहे तुझा काहीच करायला बरं ठीक आहे सब करून लवकर ये हो तसं म्हणतो आपण तिला सांगू तेव्हा करेल ना नक्षत्रात जलमली तर गाडी बस माझा एवढा पांढरा पांढरा पोरगा आणि आणले ह्या बिब्याच्या मावस बहिणीने तर नाही जमी देऊ लागतात नाही परत गाडी तर मी नावाची पटली बाई नाही
सासूबाई म्हणून. ते बोललीस कशी आलीस तेव्हा? सासूबाई पाणी घ्या. सोन्यानं भरलं म्हणते अंडा. बापरे, तुका माझी मालकी नोस. अहो सुना या घरची. सोन्याच म्हणून काही लाडकावर नाही झाली झाली आल्या. अरे बघ, आमच्या घरची पद्धत आहे. होय का? अशी प्रेमाने न्यायचं अगं बया. आणि हळू आवाजात म्हणायचं, सासूबाई हा? पाणी घ्या. सासूबाई पाणी. अशीच पद्धत आहे इकडे. सासूबाई पाणी घ्या म्हणे. तुझ्या बापाने काही शिकवलं का नाही तुला? शिकवलं की नाही? का शिकवलं? घरातली कामं वगैरे, वावरातली कामं. ओ, होय ना? घरातले काम, वावरातले काम शिकवलं, पण संस्कार नाही शिकवलं तुझ्या आहे बापाने. ना माझे संस्कार माझ्यामध्ये. अच्छा. होय. हा. दिसेल बाबा. काय झालं? काय ग? तुला साधं ग्लास धुवून पाणी सुद्धा आणता येत नाही माझ्यासाठी? अहो आताच पाणी घातले आणि पाणी त्याच गिलासात घेऊन आली मी. असं? आताच पाणी आणलीस तू एक ग्लास? होय. काय शिकवतो? बघ बघ गजरा बघ. बघ गजरा बघ. बघ सगळं बघ. हे? काय की नाही गजरा? असंच शिकवलं का तुझ्या बापाने? की घरच्या लोकांना पाणी कसं द्यायचं म्हणून? काय आत्याबाई? काय छड करता आहो तुम्ही माझं? काय गलती झाली हो माझ्या हाताने? अगं गलती तुझी नाही. गलती माझी झाली. मी माझा पोरगा जन्माला टाकला नसतो, तुला भेटला नसता. तर माझ्या पोराच्या मागे लागली नसती. हे माझी गलती झाली. एवढे आरोप लावण्यापेक्षा एक शब्द आपल्या मुलाला विचारायला पाहिजे होते की मी त्यांच्या मागे लागली होती का ते माझ्या मागे लागली होती. का नाही? अगं मला समजते. तो मागे लागला का तू मागे लागलीस तर? अहो हाय गरीबाची मुलगी. अरे एवढी गेली बितली नाही आहे मी. गेली बिनती नसती तर नाकाचे नकते माझ्या पोराने आपल्या प्रेमात फसवली नसती. नकते. अरे माझ्या पोराने नवरा करून माझ्या घरामध्ये धसली नसती. अहो मी नक्की आहे. तुमचा मुलगा तुमच्या कैद्यातला होता तर तो कोण्या कैद्याचा आहे? तो कोण्या नकट्याचा मुलगा आहे की तो माझ्या प्रेमामध्ये माझ्या मागे लागून पडला? जास्त बोलू नको. नकट्याचा पोरगा म्हणतेस? ते खानदानी आहोत आम्ही, खानदानी. बेशरमी बोलताना जरा सांभाळून बोल. समजलीस? वावरात जाते मी. बाया गेल्या आहेत वावरामध्ये. मला येईपर्यंत त्यांची शिदोरी वावरात आली पाहिजे, समजलीस का? आणि मला वावराची कामं आहेत, आता वावराची कामं करतो. मॅडम माहिती काय करतो गेली हो मी लग्न करून. साधारण 8 दिवस नाही झाले माझ्या लग्नाला. आणि ते तर दिवस रात्रभर वावरामध्ये राहतात. कशी राहणार मी? एवढे सारे कामं करते. स्वतःचा जॉब करायला नाही त्यांना. आणि अजून मला वाटतंय त्याला पण कसं सांगणार मी? नाही कवरिंग नाही. मला आपली सून मानून कवरिंग नाही घेणार. बाई बाबा बाई आणि बाबा तुम्ही हा आलो बोले कसे काय? ठीक आहे बाबा मी मजेत आहे. वा 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 नेहमी का नाही असंच परमेश्वराला मला सत्ता पडलं. माझी मुलगी खूप आनंदामध्ये आहे आणि म्हणून काय भेटीला आलो बाई. अहो का बाबा बसा तुम्ही. मी पाणी घेऊन येते साठी. या बाबा. हा, तुझी सासू कोणी गेली? बाबाकडे गेली आहेत ती. होय बसा की थोडे. हो, ठीक आहे, ठीक आहे. वरती देची माऊला कार विठ्ठला दिलेला.
आठवण झाली मला त्याला 4 तास झाले का कोणीची भेट घेऊन घ्या दिवाळी वगैरे आहे तुझे बाबा आले ना गं. त्यांना पाणी वगैरे दे प्यायला. अरे इवाय होय का माझ्याशिवाय हसून पाणी दे आणि जर का एक जरी शब्द माझ्या घरातला बाहेर गेला ना तू वाचणार ए माय पाडा ते पाणी दे पाणी दे पाणी दे. बाबा बाई हो 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 नाही हो लई उपकार आहे खरंच मार्गाने मला असं वाटत होतं का तुम्ही खूप मायाळू आहात लहानू आहात माझी मुलीला आणि आई वगैरे लहानपणाचं मरण पावली हो तर माझ्या मुलीला तुम्ही आईचं प्रेम द्या बापाचं प्रेम द्या तुमच्यावर राहावं मी सगळंच काही देतो तुम्ही चिंता करायची काही गरज नाही. नाही मला असं वाटलं आता काय श्रीमंत माणसं आपल्या मुलीला बघितलं ना किती प्रेम करते मी नाही बघितलं नाही ना. नाही सांगितलं बाईने सांगितलं खूप प्या, तुमचं प्या, हो पाणी, हो पाणी, आलो होते का चहा इवाय वगैरे होय मागून का घे गं बाई. इवाय इवाय होय का तो बाई बाई हो बाई हो बाई चाय घ्या हो हो पाण्याचा गिलास द्या की. हो हो घ्या घ्या हे चाय कोणती चाय पत्ती वापरता तुम्ही खूप सुंदर वाटते चाय आम्ही श्रीमंत माणसं ऑर्डरवर पत्ती मागवत असतो. लंडनवरून आलेली पत्ती काय आहे. आता काय श्रीमंत माणसाला मोठी चर्चा असतात हो बरं भाई हा? धन्यवाद तुमच्या आता मला एवढं असं वाटतं का मी कसं तुमची स्तुती करून एक शब्दच नाही आठवत बरं निघतो. माझ्या मुलीला असं सांभाळा हो तुम्ही हा? नाही, काय निघतो मी घराला कुठं आहेस गं? काय आपल्या बापाला चहा दिलीस ना मी का तुझ्या फुटल्या डोळ्याला दिसलो नाही हा? नाही मी नाही दिसलो का तुझ्या फुटल्या डोळ्याला. अहो तुम्ही वावराकडे जायचं होतं तुम्हाला म्हणून मी नाही काय पाण्याची बाटल विसरली म्हणून वापस आलो आणि बरं झालं मी वेळेवरती आलो तर नाहीतर आपल्या बाप्पाजवळ माझ्या घरातल्या गोष्टी सांगली असती. नाही असं काहीच नाही सांगितलं मी. आणि तुझा बाप मला तर पटकन एक कप चहा घेऊन आलीस ना. मी होतो येतो उभी तुझे डोळे फुटले होते बुबुला निघले होते की अक्कल काय नाही. असं बोलता हो एवढे काढलेलं नाही लागले नाही जा चला पहिले तू काय केले लागते द्यायची तर कशाला मोठ्या पहिले. चहा आहे काय झालं चहा गरम नाही का म्हणजे अच्छा म्हणजे आपल्या बापासाठी मांडली चहा ना तो वाचला फुजला ना तो थंडगार चहा माझ्यासाठी आणली. अहो, नाही गरम करून झाली की आता बाई गरम करून आणलीस होय गरम करून आणलीस बरं काय ओ मम्मी आलो मी वावरातून आलास हो अरे बरं झालं वेळ नसते राहुल बा तुझ्या बायकोचे कारनामे सांगतो तुले. बायको कारनामा केला तो आपल्या घरचा नाही का हुंडे हा. हुंडे हा. त्याच्यासोबत हे लफडा करत होती त्याच्यासोबत बोलत होती. अरे बाप रे चाप आत्ता किती झाली खरं सांगत आहेस का हो. सांगत आहे का म्हणून विचार दिला. हा एवढा विश्वासघात मग अरे तुझ्यावर फक्त प्रेमाचं नाटक करते आणि लफडं दुसऱ्यासोबत करते. दीड तास बोलत होती त्याच्यासोबत दीड तास. काय हो तुमची आई खोटे बोलत आहे मी खरंच सांगते मला मी म्हणलो होतो तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे कधीच म्हणून पाहिजे हो, नाही. तुला काय शब्द नाही पाहिजे तुला चूप म्हणलं चूप माझ्यावरती काही का म्हणलो होतो का म्हणलो होतो दिल लगाया मेनकी से तो पद्मिनी क्या चीज है असं म्हणून तुले आणलो आणि सप्पा माया फोद्या केलीस आता तू पाय आपल्या काय की नाही अरे तू जवा नाही चांगला आहे, तुला दुसरं अहो काय कुठे नको. जाणार हो मी हा थोडं मी जा. तू खरं सांग कोणासोबत बोलत होतीस कोणासोबतच नाही हो माय खोटं सांगत आहे माय खोटं सांगत आहे माय खोटं सांगत आहे का
त्या बहीण ह्या डेकोरेशनला काय होते का म्हणतात कोणाला पता नाही लागला पाहिजे असा गाडीमध्ये टाक इले नाही इले देऊन तिकडे दूर फेक. अहो मम्मी पण मारलीच पाहिजे अरे नंतर जर जे होईल ते होईल समजलं. बरं हो चाल पोलीस वाले लावत बसतील पका नंतर पाहू. पाहू चालेल. श्रीमंत लोक एका गरीब मुलीसोबत असायचा पद्धतीने व्यवहार करतात आणि घटना चालत असतात. म्हणून बांधवांनो अशा प्रकारची ही प्लॅटिंग आहे आणि यानंतर आमचा राऊंड समाप्त झाला. शाहीसाहेबांनी येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा.